बेबी कट जाताना क्रिकेट चालू आहे काक्रंब्यामध्ये, ते बघू. फायनल मॅच मध्ये 1 नंबर महाकाल, 2 नंबरला अशोक इलेवन. नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सकाळ सकाळच आपलं लाईट आलेली आहे आणि पाणी थोडं राहिलेलं होतं गव्हाला भिजवायचं, तर ते आता चालू केलेलं आहे पाणी आणि भिजत आहे. आणि आज काही रविवार असल्यामुळं मस्तपैकी मुलांना कटिंग वगैरे करायला घेऊन जायचं आहे. आणि काक्रंब्यामध्ये क्रिकेट चालू आहे, म्हणजे IPL जसं असतं तसं KPL काक्रंबा प्रीमियर लीग अशा पद्धतीनं ते चालू आहे. त्याचा आज काहीतरी अंतिम सामना आहे आणि विश्वजितला बघायची पण इच्छा आहे, तो म्हणत होता तिथं पण जायचं. आणि जे आपले कोंबडीची पिल्ले आहेत त्यांचं खाद्य पण संपलेलं आहे, ते खाद्य पण आणायचं आहे. कारण खाद्य पहिले 1-2 महिने तर आपल्याला ते खाद्य जे भेटतं कोंबड्यांचं, तर ते खाद्य द्यावं लागतं पिल्ली मोठी होईपर्यंत. कारण ते मग त्वचा मारतात जर त्यांचं म्हणजे कॅल्शियम किंवा त्यांचे जे पौष्टिक आहार नसल्यामुळं कमतरता त्यांच्यामध्ये होते आणि त्याच्यामुळे ते इतर पिल्लांना टोचतात, त्यांचे पंख खाण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामुळे ते लांडी होतात पिल्ली. तर त्याच्यामुळं पुन्हा ज्यावेळेस आपण विक्रीला जातो त्यांची शेपटी वगैरे दिसत नाही, त्याच्यामुळे ते किमतीमध्ये मार खातात. म्हणून त्यांना ते पहिले 2-3 महिने तरी अशा पद्धतीनं चांगलं खाद्य जे आहे तर ते रेडीमेड खाद्य आपण देणं भाग आहे त्यांना, आणि त्याच्यामुळे ते घेऊन यायचं आणि ते द्यायचं आणि मग पुन्हा मुलांना कटिंग वगैरे करून यायचं, असं नियोजन आजचं. आता थोड्या वेळात हे गहू भिजवायचं होते आणि मग जायचं तुळजापूरला. आता आम्ही चाललोय कटिंग करण्यासाठी. चैत्राली आणि विश्वजितची कटिंग करायची आहे, खूप वाढले, रविवार पण आहे, मस्तपैकी कटिंग करून यायचं. होय, करायची आहे कटिंग? कोणती करायची तुझी दादू कटिंग? आणि तुझी बेबी कट. मस्तपैकी कटिंग करू. त्या पहिल्या दुकानातच जायचं का? कोणत्या? कोणतं रे दादू दुकान? हेअर माफिया. हेअर माफियामध्ये जायचंय आणि तिथं मस्तपैकी कटिंग करायची. त्याच्यानंतर पुन्हा कोंबड्यासाठी खाद्य घेऊन यायचं, संपलेलं आहे. लक्ष द्यायचं, मला ध्यान करायचं तिथं गेल्यावर, बरं का? हां, तिथं गेल्यावर घेऊ आपण आणि मस्तपैकी दिदीची ते कटिंग करून आता यायचं. जाताना क्रिकेट चालू आहे काक्रंब्यामध्ये, ते बघू. हां, असेल का तोपर्यंत चालू? मग ते बघून मग नंतर गावाकडे जाऊ का काय खाऊनच जायचं मग? हां, ते खाऊनच जावं लागते मग काहीतरी. हां, चला. केली कटिंग. आता काय खायचं? पावभाजीच का? मस्त होते ना पाणीपुरी, भेळ सगळं. हा, मग आता कोंबड्याचं खाद्य घेऊ आणि मग जाऊ घराकडं. हा, काक्रंब्यात या ठिकाणी मॅच चालू आहे IPL प्रमाणे, आणि विश्वजित म्हणला मला बघायचं आहे म्हणून मग या ठिकाणी आलो बघायला. मॅच फिल्डिंग या ठिकाणी 1 धाव पूर्ण.
कृष्णा बेडगे वर्सेस अशोक देवगुंडे. नबी भैया सभी ओव्हर चालू आहे, लक्षात ठेवा. अतिशय सुंदर शॉट. 2 रन मिळू शकतात या ठिकाणी. 2 रन पूर्ण. नबी भैयाची दुसरी गेम अशोक देवगुंडे. बाल बाल बच गए यहाँ पर नबी भैया. उचलून मारण्याच्या बेतामध्ये संपूर्ण मला वाटतं नबी भैयाला म्हणजे एकदम बॉलिंग लाईन जमलेली आहे. 5 बॉल पूर्ण झाले. लास्ट चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव. 2 धाव पूर्ण. चार धावा पूर्ण. 35 रन. 7 ओव्हर पूर्ण. 35. महाकालला जिंकण्यासाठी 36 धावा. महाकालला जिंकण्यासाठी 37 धावाचं टार्गेट. हा स्टेडियमच्या बाहेर बॉल जाण्याची शक्यता. पुन्हा एकदा चौका. फायनल मॅच मध्ये 1 नंबर महाकाल, 2 नंबरला अशोक 11. 3ऱ्या क्रमांकावर गोविंद बापू. सर्व पारितोषिक संघाचे सर्व खेळाडूंचे अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा विजयी झाल्याबद्दल. आणि सर्व आलेल्या प्रेक्षक, संयोजक मंडळ, गावकरी मंडळ, तरुण मंडळ, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सर्वांना शुभेच्छा. आणि जाताना कोण जिंकलं दादू? सर्वांनी रस्त्याच्या दादू कोण जिंकलं? महाकाल. सर्वांना जे लहान मुलं आहेत महाकाल टीम जिंकली ना. जाताना 2 व्हीलरवर. दिदे मॅच बघितली ना? मस्त होती का नाही? फायनललाच नेमकं आपण बघायला आलतो का नाही. आणि महाकाल टीम जिंकली काक्रंब्याची. 51,000 रुपयाचं बक्षीस भेटलं त्यांना फर्स्ट आल्यामुळं, जिंकल्यामुळं, आहे का नाही. दादा तुला जमते का क्रिकेट खेळायला? मोठं झाल्यावर तू पण यायचं ह्या टीम मध्ये. मस्त. हा आणि बक्षीस जिंकायचं.